नमस्कार. आज आपण खरं तर एका मोठ्या आंतरराष्ट्रीय घटनेवर चर्चा करणार आहोत. एखाद्या सिनेमात शोभावी अशी ही घटना आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलास मादुरो आणि त्यांच्या पत्नीला थेट अटक केली आहे. हो. आणि त्यांना आता न्यूयॉर्कमध्ये आणण्यात आलंय. तिथे त्यांच्यावर दहशतवाद आणि ड्रग्सशी संबंधित खूप गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. म्हणजे ही काही साधी कारवाई नाहीये. अजिबात नाही. या कारवाईचं नाव आहे ऑपरेशन ॲब्सोल्यूट रिझॉल्व्ह आणि यात तब्बल 150 पेक्षा जास्त विमानं वापरली गेली होती. 150 विमानं? हो. अध्यक्ष ट्रम्प यांनी तर स्पष्टच सांगितलंय की अमेरिका आता व्हेनेझुएलाचा कारभार पाहणार आहे आणि तिथल्या ज्या तेल कंपन्या आहेत त्या अमेरिकन कंपन्यांसाठी खुल्या केल्या जाणार आहेत. अच्छा, म्हणजे यामागे मोठे आर्थिक आणि राजकीय हेतू स्पष्ट दिसतायत. चला तर मग या घटनेच्या वेगवेगळ्या पैलूंचा जरा खोलात जाऊन आढावा घेऊया. म्हणजे अमेरिकेची नेमकी भूमिका काय आहे, आंतरराष्ट्रीय कायद्याच्या दृष्टिकोनातून हे कितपत योग्य आहे. आणि जगाची यावर काय प्रतिक्रिया आहे? बरोबर. सुरुवात आरोपांपासून करूया का? नेमकी काय आरोप आहेत मादुरोंवर? तर न्यूयॉर्कमध्ये जे आरोपपत्र दाखल झालंय हं. त्यानुसार मादुरो आणि त्यांचे सहकारी म्हणजे गेल्या 25 वर्षांपासून नार्को टेररिझम आणि कोकेनच्या आयातीमध्ये सामील आहेत. नार्को टेररिझम हा शब्द खूप महत्वाचा वाटतोय. अगदी बरोबर. हाच कळीचा मुद्दा आहे. नार्को टेररिझम हा शब्द वापरून अमेरिकेने ही कारवाई फक्त एका देशावरचा हल्ला नाही, हं. तर जागतिक सुरक्षेसाठी उचललेलं एक पाऊल आहे असं चित्र निर्माण केलंय. एक प्रकारे त्यांना आंतरराष्ट्रीय कायद्याच्या चौकटीतून बाहेर पडण्याची ही एक संधीच मिळाली. वा, म्हणजे शब्दांचा वापर ही एका रणनीतीचाच भाग आहे. पण या रणनीतीला आंतरराष्ट्रीय कायद्याच्या कसोटीवर पाहिलं तर काय दिसतं? कारण ही काय पहिलीच वेळ नाहीये. अमेरिकेने आधी पनामामध्येही असंच काहीतरी केलं होतं. बरोबर. तुमचा मुद्दा अगदी योग्य आहे. आंतरराष्ट्रीय कायद्याच्या अनेक तज्ज्ञांच्या मते ही कारवाई म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाच्या चार्टरचं सरळ सरळ उल्लंघन आहे. म्हणजे हे बेकायदेशीर आहे? हो. आंतरराष्ट्रीय कायद्याचा मूळ नियम आहे की एक देश दुसऱ्या देशावर लष्करी बळाचा वापर करू शकत नाही. जेफ्री रॉबर्टसन यांच्यासारख्या तज्ज्ञांनी तर याला आक्रमणतेचा गुन्हा असं म्हटलं आहे. पण अमेरिका आत्मसंरक्षणाचा दावा करू शकते ना? करू शकते.